चला आज एक वेगळा पदार्थ खायचा करायचा आहे, दाखवते. हे जाड पोहे आहेत. चाळणीतनं जराशे करून घेऊ. तर आपल्या बागेमध्ये बसूनच हे उद्योग करायचे. तर आता हे जरा चाळून घेतलेलं आहे मी काम. आज खूप दिवसांनी बाग. मस्त मस्त मस्त. बागेत फुल काही नाही आहे. वडाचं झाड कसलं वाढलं आहे गं बाई. असं भिंतीत येतं की नाही, पाणी जास्त होतं ना, मग ते पाणी जास्त झालेलं ऑटो निचरा होऊन जावं आपोआपच, म्हणून हे असा एक जुना सॉक्स याच्यात ठेवायचा. म्हणजे जरी पाऊस पडला, जास्त पाणी झालं तरी कुंडीमध्ये पाणी जास्त होत नाही. तर चला आता आपण पोह्याचा एक प्रकार करायचा. हे दही पोहे नव्हेत, हे कांदे पोहे नव्हेत. तर आता हे आहेत काय, आम्हाला एका ठिकाणी हा डाएट पोहे म्हणून शिकवलं होतं. मी कॉलेजमध्ये होते त्यावेळेला. डाएट पोहे डाएटला चालतात का? यस, चालतात. तर आता हे पोहे भिजवून घेणार आहे. कोथिंबीर भरपूर सारी. आता हे तेल ठेवलेलं आहे, याच्यात मिरची तळून घेणार आहे. भरलेली मिरची ताकातली तळून घेणार आहे. आणि माझ्याकडे ही काल रात्री करून ठेवलेली फोडणी आहे शिल्लक. कढीपत्ता वगैरे सगळं आहे त्याच्यात. शेंगदाणे आहेत. मस्त चरचरीत फोडणी काल रात्री करून ठेवलेली आहे. चला, मिरची गरम तेलात मिरची टाकली, तळून घेतली. आता ही गार व्हायला ठेवलेली आहे. कोथिंबीर धुवून चिरून घेतलेली आहे. हे आता अजूनही भिजवले नाहीत. साखर, मीठ आणि फोडणी एवढंच लागतं याला, एवढंच. आणि एक लागतो पदार्थ, तो नंतर दाखवणार. आता 2च मिनटं यामध्ये भिजवले, फक्त 2 मिनटं. आणि लगेच यात काढून घेतले. या डब्यातनं मला घेऊन जायचे म्हणून यात काढून घेतले. बघा किती छान भिजलेत. आता यात प्रथम घालणार आहे मीठ. मीठ जरा जास्त लागतं पोह्याला जास्त मीठ छान लागतं. मीठ, साखर पण छान लागते. खरं तर साखर खाऊ नये म्हणतो, पण साखरेने एक चव येते ना, म्हणून खायचं. आता मगाशी तळलेली मिरची घालू आपण. सगळं एकदमच घालणार आहे मी, म्हणजे मिरचीनी चव येते म्हणून. आणि ही फोडणी आपण काल केलेली शेंगदाणा, कढीपत्ता, अशी मस्त खमंग केलेली फोडणी. हे पहा, हा हा, काय सुंदर लागते माहिती का. आत्ताच तोंडाला पाणी सुटायला लागलं माझ्या. आणि यामध्ये कोथिंबीर नंतर घालू, आधी एक घालूया. आता हे आहे दही. मी विकत आणलेलं आहे, कारण एवढं दही माझ्याकडे नसतं. माझ्याकडे साईचं दही असतं. तर हे दही पोहे म्हणले तरी चालतील, पण हे आधी भिजवायचे, म्हणजे दही कमी लागतं आणि पोहे ओढून घेत नाहीत दही. हे बघा दही. आणि आता हे जरासे असे मस्त हलवूया. कमी दही लागतं. आणि वरून दूध नाही घालायचं, म्हणजे खूप छान चव लागते. वाटलं तर घालू शकता, नाही असं नाही. याच्यात कितीही दही घातलं तरी मस्त लागतं बरं. टेस्टी. आणि आता घालू आपण कोथिंबीर. फर्स्ट क्लास झाली. आता मी जाणार आहे अधिक मासानिमित्त गुरुचरित्र पारायण, कीर्तन प्रवचन, पारायण नाही,
तर तिथे चालली आहे. मग तिथे प्रत्येकजण काहीतरी घेऊन येतो आणि मग सर्वात शेवटी आम्ही त्याची खिरापत करतो, म्हणजे नैवेद्य करतो. हे बघा किती सुंदर दिसतंय. जास्त हलवायचं नाही, तर ते पीठ होऊन जातं. मस्त झालं. आता प्रसाद करायचा आहे, त्यामुळे खाऊन बघायचं नाही. दिसलेले आहेत, मागं आहेत, पुढं आहेत. आमच्या इथे अलीकडे अश्वपार झालेत. झाली आहे आता गुरुचरित्र, प्रवचन म्हणा, कीर्तन म्हणा, पारायण काय नाही, पण अधिक मासामध्ये दत्ताच्या देवळात गुरुचरित्र सांगतात एक जण. तिथे चालली आहे मी. पोहे करून घेत. हे बघा, श्री गुरुदेव दत्ता. बघा तिकडं अश्व आलेले आहेत ना, हे आले बघा. काय कुत्री झालेत रे बाबा. ए चला घरी. बागेतनं चालले मी, शॉर्टकट. आज सकाळी काय आले नव्हते. दर्शन घेतल्याशिवाय छान वाटत नाही. ही हिरवळ, ही झाडं हल्ली राहिलीत कुठं. आमच्याकडची सुद्धा सगळी झाडं तोडणं चाललेलं आहे आता. आजी बसलाय, चहा झाला प्यायला? झाला. चला, मस्त मस्त संध्याकाळची मस्त मस्त सुरुवात. आता हे छानपैकी वडाचं झाड. ह्या आता वटपौर्णिमेला मारुतीराया, जय हनुमान, जय हनुमान. श्री गुरुदेव दत्त. सैन्य लोटती नवशावर, नवश तरी महाधीर, महाशूर महावीर, तरी जर्जर दैत्याचे. दैत्य काळाला न जुमाने ती. दैत्यच होते हो. त्यांना काय म्हणजे भीती नव्हतीच त्यांना. कसे झाले सांगा तर. छान झालेत ना सुदाम्याचे पोहे. कसे वाटले? ओके. वडी कशी झाले? वडी मस्त मस्त. हे घ्या, हे घ्या. जरा ते जरा तिखट मीठ छान वाटतंय ना म्हणून. छान झाली, मस्त झाली. या की, या की. येस येस, आहेत आहेत. येस, चांगलं वाटलं ना पोहे? वडी मस्त. दही पोहे. दही घातलं. येस, दडपे पोहे वाटायला लागले. तसं नाही. आधी पाण्यात भिजवले आणि मग त्याच्यात भरपूर दही घातलं आणि फोडणी घातली आणि मिरचीची. नाही, गरम नाही करायचं. फोडणी वरनं गार करून घालायची, तडका दिल्यासारखं. वरनं करायचं. छान झालंय ना, जरा वेगळं. दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा,
दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा. दिसलं काय तुम्हाला विमान? हे बघा दाखवू का? विमान येतेच म्हणे पुण्यकर्म केल्यावर. हे बघा विमान आलं, विमान आलं, विमान आलं, विमान आलं, विमान आलं, विमान आलं.